नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4थी धडा 8वा विषय मराठी माझ्या आठवणी धड्याबद्दल बोलणार आहोत. लताताई मंगेशकर यांबद्दल धडा आहे. माझं आयुष्य इतरांच्या मानानं फार वेगळं आहे. माझं आयुष्य खूप वेगळं आहे इतरांच्या मानानं. म्हणजे दुसरी काय आयुष्य जगतात लहानपणी ते वेगळं आहे. माझं बालपण देखील माझ्या वयाच्या इतर मुलांमुळे अगदी निराळं होतं. बालपण लहान मुलं खेळतात तसं मी खेळत नव्हतो. तर मी काय करतो ते पाहूया. मी जेमतेम 13 वर्षाचे असेल. माझे ते वडील दिवंगत झाले म्हणजे वडील वारले. माझी आई आणि आम्ही 5 भावंडं पोरकी झालो आणि 5 भावंडं पोरकी झालो. नातेवाईकांचा आधार नाही. स्नेही मंडळींचा मदतीचा हात नाही. मग नातेवाईकांचा कोणाचा आधार नाही भेटला. स्नेही मंडळींचाही मदतीचा हात नाही भेटला. पैशाचं पाठबळ नाही. अशा अवस्थेत घरातली थोरली मुलगी या नात्यानं आपली आई व धाकटी भावंडं यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मग कशाचं पाठबळ नव्हतं या अवस्थेत मग काय केलं घरातली थोरली, मोठी मुलगी, मग थोरलं म्हणजे मोठी मुलगी. या नात्यानं आपली आई व धाकटी बहीण, धाकटी भावंडं यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. इतरांसारखं शालेय शिक्षण कधीच झालं नाही. इतरांसारखं मी शाळेत गेलेच नाही. मात्र गाण्याच्या शिक्षणाचा लाभ मला फार लहान वयापासून झाला आणि गाण्याच्या शिक्षणाचा लाभ मला फार लहान वयापासून झाला. माझे बाबा मास्टर दीनानाथ मंगेशकर हे सुप्रसिद्ध नट व गायक होते. आता त्यांचे बाबा होते मास्टर दीनानाथ मंगेशकर, सुप्रसिद्ध नट व गायक होते. माझा सुरेल आवाज ध्यानात घेऊन त्यांनी वयाच्या 6व्या वर्षीच माझ्या हाती तंबोरा दिला. मग त्यांनी काय केलं, लतादींचा आवाज खूप सुरेख होता. मग त्यांच्या हाती 6व्या वर्षी तंबोरा दिला. तंबोरा एक शास्त्रीय संगीतातील वाद्य आहे आणि शास्त्रीय संगीताचे पाठ मला द्यायला सुरुवात केली. बाबा हेच या क्षेत्रातले माझे पहिले गुरु आणि बाबा हेच माझे पहिले गुरु आणि त्यांनी शास्त्रीय संगीताचे पाठ द्यायला सुरुवात केली. बाबांनी मला अनेक राग, अनेक चिजा शिकवल्या. त्यावेळी गाणं हाच माझा छंद होता. बाबा गेल्यानंतरही हा छंद माझ्या मदतीला धावून आला. ते गेल्यानंतर आई, माझी भावंडं यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. त्यासाठी माझी कलाच माझ्या उपयोगी पडली. मग बाबांनी त्यांना अनेक राग शिकवले, अनेक चिजा शिकवल्या. त्यावेळी गाणं हाच माझा छंद होता. बाबा गेल्यानंतर छंद माझ्या मदतीला धावून आला. ते गेल्यानंतर आई आणि माझी भावंडं जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. त्यासाठी माझी कलाच माझ्या उपयोगी पडली. मग त्या सर्वांना मदत करण्यासाठी जी संगीत कला, गायन कला होती लतादींची ती त्यांच्या कामी आली. मी प्रफुल्ल या चित्रपटात काम करण्यासाठी कोल्हापूरला आले आणि तिथं स्थायिक झाले. मग त्या प्रफुल्ल या चित्रपट कंपनीत काम करण्यासाठी कोल्हापूरला आल्या आणि त्या तिथं स्थायिक झाल्या. म्हणजे तिथंच त्या राहू लागल्या. कंपनीत माझा भटकेपणा सारखंच चालू असे आणि कंपनीत त्यांचा भटकेपणा सतत चालू असे. कंपनीच्या कोणत्याही विभागात मी मोकळेपणाने वावरत असे आणि कंपनीच्या कुठल्याही विभागात जे विभाग आहेत तिथे त्या सहज मोकळेपणे वावरत असत म्हणजे चालत असत. तिथे मला विविध प्रकारची कामं करावी लागत असतात. तिथे त्यांना विविध प्रकारची कामं करावी लागत असतात. दुपारी सवड मिळाली, की मी एखाद्या विभागात जाऊन बसा आणि मग त्यांना दुपारी सवड म्हणजे टाईम मिळाला, की ते एखाद्या विभागात जाऊन बसत असतात. वाचनाचा जबरदस्त वेड मला या काळात लागला आणि वाचनाचा जबरदस्त वेळ त्यांना या काळात लागला. वि. स. खांडेकर व साने गुरुजी हे त्या काळातले माझे फार आवडते लेखक होते आणि वि. स. खांडेकर आणि साने गुरुजी हे त्यांचे खूप आवडीचे लेखक होते. या काळातल्या माझ्या सर्व आठवणी कोल्हापूरच्या आणि त्या काळातल्या सर्व आठवणी त्यांच्या कोल्हापूरच्या आहेत. तिथले माझ्या जीवनाशी निगडीत गतकाळचे दिवस नेहमी मनात एक गोड हुरूर निर्माण करतात आणि तिथल्या ज्या आठवणी आहेत, त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत, त्या काळाचे दिवस त्यांच्या मनात एक गोड हुरूर निर्माण करतात. आता बाबूराव पेंढाऱ्यांचं घर आमच्या शेजारीच होतं. बाबूरावांची मुली वागायला फार चांगल्या. थोरल्या कुमुदचा आणि माझा विशेष जमे. बाबूराव पेंढाऱ्यांचं घर त्यांच्या शेजारीच होतं. बाबूरावांच्या मुलगी वागायला फार चांगली होती आणि थोरली म्हणजे त्यांची मोठी मुलगी कुमुद आणि त्यांचं विशेष जमत असतं. तिला मी ताई म्हणत असे आणि त्यांना ते ताई म्हणत असत. ताई माझ्यावर फार लोभ करी. स्टुडिओत एखादा विशेष कार्यक्रम असला की ताई आठवणीनं मला झगा घालायला दे आणि एके दिवशी ताईने मला गरम कोट मला घालायला दिला. तर त्या स्टुडिओमध्ये ताई तिच्यावर विशेष प्रेम करे आणि जर एखादा कार्यक्रम असला, तर ताई आठवून तिला झगा घालायला द्यायची, रताईनं घ्यायची आणि एक दिवस त्यांनी गरम कोट त्याला घालायला दिला. तपकिरी रंगाचा कोट मला अगदी ठीक आहे. नंतर तो कोट मी जवळ नेहमीच वापरू लागले. तो तपकिरी रंगाचा कोट होता, तो रताईनं नीट होत होता आणि त्या नेहमी वापरू लागल्या. ते घर सोडून आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. घर सोडताना ताईचा कोट मी द्यायला गेले आणि नंतर त्या घर सोडून दुसरीकडे राहायला गेल्या. त्यावेळी घर सोडताना त्यांनी ताईचा कोट मी तिला परत द्यायला गेला, पण तिने घेतला नाही. ती म्हणाली त्यांनी त्यात कुमुदताईने तो घेतला नाही. ती म्हणाली, "मला नको. लता तुलाच राहू दे तो कोट. लता तुलाच राहू दे कोट. माझ्यापेक्षा तुला जास्त गरज आहे. माझ्यापेक्षा तुला याची जास्त गरज आहे." पुढल्या आयुष्यात मी कितीतरी भारी-भारी सुंदर कोट स्वतःसाठी शिवून घेतले आणि पुढील आयुष्यात मी स्वतःसाठी किती-किती सुंदर कोट शिवून घेतले. पण ताईने अत्यंतिक प्रेमाने, जिव्हाळ्याने त्या कोटाची आठवण मी कधी विसरणार नाही. पण कुमुदताईने दिलेल्या अत्यंतिक प्रेमानं, जिव्हाळ्याने दिलेल्या त्या कोटाची आठवण मी कधीही विसरणार नाही. कोल्हापूरला असताना आमची परिस्थिती तशी बिकटच होती. कोल्हापूरला असताना आमची परिस्थिती बिकटच होती. कंपनीत मला जो पगार मिळेल त्यावर आमचं घर चाललं होतं आणि
ही परिस्थिती बिकट होते. त्यामुळे कंपनीतून जो पगार मिळत असे त्यातून त्यांचं घर चालत असे. कोल्हापुरात आल्यावर आशा, मीना, उषा या शाळेत घातलं. मी सतत त्यांना सांगे. मग कोल्हापुरात आल्यावर त्यांनी आशाताई, मीनाताई, उषाताई यांना शाळेत घातलं आणि त्यांना त्या सांगत, "परिस्थितीमुळे मी शिकले नाही, पण तुम्ही शिका. परिस्थितीतून माझं शिक्षण झालं नाही, पण तुम्ही शिका. शिक्षणाबद्दल मला आस्था वाटे. त्यांचं महत्त्व मला जाणवे. पोरकेपणामुळे आमची भावंडं शिक्षित राहू नये हीच माझी इच्छा होती." मग त्यांना म्हणायच्या, "परिस्थितीमुळे माझं शिक्षण नाही झालं, पण तुम्ही शिका." शिक्षणाबद्दल त्यांना आस्था वाटे. त्यांचं महत्त्व त्यांना कळलं, की शिकल्यामुळे काय-काय फरक पडतो जीवनात. पोरकेपणामुळे आपले भावंडं अशिक्षित राहू नये हीच त्यांची इच्छा होती. आता यातला नवीन आलेले शब्द दिवंगत होणे, निधन होणे, स्नेही, मित्र, पाठबळ मदत, राग संगीतातील विशिष्ट संरचना, चिजा संगीतातील राग गाण्यासाठी केलेली रचना, निगडीत संबंधित गतकाल, मागील काल. अशा प्रकारे माझ्या आठवणी हा धडा आपला शिकवून झालेला आहे. यावरची प्रस्तुत आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर अशा प्रकारे आपला धडा शिकवून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग आणि असंच आपल्यावर प्रेम राहू द्या आणि आपल्या चॅनलची प्रगती होऊ द्या, तुमची प्रगती होऊ द्या. धन्यवाद.